मित्रांनो, आम्ही यायच्या अगोदर इथं आत्ताच एक बोट गेलेली आहे, त्यामुळे थोडंसं आम्हाला थांबायला लागणार आहे. ते नक्की सांगत नाही की यानंतर बोट आहे का नाही. त्यासाठी आम्ही एकाला विचारलं आहे, तो विचारतो आहे. जर असेल तर खरंच खूप आनंद होईल, कारण की तिथं जाण्याची खूप इच्छा आहे माझी आणि तिथं आपल्याला जायचं आहे. त्यासाठी मी त्यांना विचारलं आहे, परंतु आता बघू काय होतं आहे. थोड्या वेळासाठी बोट गेलेली आहे, त्यामुळे खूप वाईट वाटतं आहे. जर आम्ही गाडी आणली असती तिथनं इथपर्यंत तर आमच्याला ती बोट नक्की भेटली असती, परंतु आम्ही गाडी न आणता पायी इथपर्यंत आलो, त्यामुळे ती बोट आमची गेलेली आहे. आता जरा वेळेचं महत्त्व कळतं आहे. थोडंसं लवकर निघालो असतो तर आम्ही नक्कीच आत्तापर्यंत आम्ही किल्ल्यामध्ये गेलो असतो. त्यामुळे थोडंसं वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. आता आमची मेन बोट गेली, त्यामुळे आम्ही आता नवीन दुसरी बोट आमच्यासाठी सेपरेट केली. त्यासाठी आम्ही तो 1500 रुपये म्हणत होता, आम्ही 1300 रुपयामध्ये डन केलं आणि आता फायनली आम्हाला ती बोट भेटलेली आहे आणि तुम्हाला दाखवतो आहे आता पद्मगड. आता असा प्रॉब्लेम झाला आहे की आम्हाला होडी तर मिळली, पण आवटी असल्यामुळं ते म्हणतात तुम्ही लवकर बाहेर, नाही तर तुम्हाला जर वेळ लागला तर संध्याकाळचे 8 वाजून. त्याच्यामुळे आम्हाला फक्त आता तिथं 10 मिनटंच थांबायला भेटणार आहे, पण जायचं आहे नक्की. बघू 10 मिनटात तुम्हाला काय दाखवता येतं इथे. बसू का? हो, थांबतोय. अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की पद्मदुर्गाला जाण्यासाठी जंजिऱ्याला ज्या होड्या जातात त्याच होड्या या पद्मदुर्गावरती येतात, परंतु तसं नाहीये. राजपुरीहून मुसलमान लोक आपल्या शिड्यांच्या होंड्या घेऊन जंजिऱ्याला जातात, तर पद्मदुर्गावर मुरुडमधील हिंदू कोळी लोक इंजिनच्या बोटीतून पद्मदुर्गावर घेऊन जातात. मुरुडमधील कोळी लोकांचा मुख्य व्यवसाय हा मासेमारी असल्यामुळे फावल्या वेळेतच ते पद्मदुर्गाला येण्यास तयार होतात. तुम्हाला पैसे मोजावे लागतात. एका होडीतून साधारणतः 20 माणसे या होडीतून प्रवास करू शकतात, परंतु आम्ही वैयक्तिक ही बोट केली आहे. मित्रांनो, आता आपण पद्मदुर्गाच्या दिशेने निघालो आहोत. जसजशी होडी पद्मदुर्गाच्या दिशेने जात आहे तसतसं पद्मदुर्ग पाहण्याचा मोह आवरत नाहीये. असं वाटतंय कधी आपण आपल्या मराठ्यांचं भूषण असलेल्या या पद्मदुर्गावरती पाऊल ठेवतोय असं आता वाटतंय. आता आपण मोठ्या बोटीतून लहान बोटीमधनं प्रवास करणार आहे, तर कारण आता आवटीची वेळ झाली आहे. यामुळे किल्ल्यापासून पाणी थोडंसं लांब आलेलं आहे, त्यामुळे मोठी बोट त्या ठिकाणी जात नाही. त्यासाठी आपण छोट्या बोटीतनं पद्मदुर्गाला जात आहोत. मित्रांनो, जसजसं पद्मदुर्गाच्या आपण जवळ चाललो आहोत तसतसं तुम्हाला या ठिकाणी असलेले बुरुज तुम्हाला दिसत आहे. तुम्हाला या किल्ल्यावरती असलेले बुरुज हे कमळाच्या आकारावानी दिसत आहे. कमळालाच पद्म म्हणलं जातं, म्हणूनच या किल्ल्याचे नाव पद्मदुर्ग असे ठेवण्यात आले. मित्रांनो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे मी तुम्हाला पद्मदुर्ग थोडासा झटपट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, फायनली आपण पद्मदुर्गाला पोहोचलेलो आहोत आणि खूप
सफर रिस्की सफर पण तरी पण खूप मजा, कारण की आम्हाला हा पद्मदुर्ग पाहायचा होता. आणि तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी काही भिंत ह्या कोसळलेल्या आहे. संपूर्ण परिसर तुम्ही पाहू शकताय. आपल्याकडं खूप वेळ कमी आहे, आपल्याला 10 मिनटाच्या आतमध्ये 10 मिनटापर्यंत हा गड पाहायचा आहे. तुम्ही पाहू शकताय संपूर्ण. चला वरती. पद्मदुर्ग यालाच कासाचा किल्ला सुद्धा म्हटलं जातं. पद्मदुर्गाला एकूण 6 बुरुज आहेत. पद्मदुर्ग व पडगोट मिळून 38 तोफा आहेत. या गडावरून साम्राज्यगड, मुरुडचा किनारा व जंजिरा किल्ला तुम्हाला या ठिकाणावरून दिसतो. सगळं पडलेलं आहे, कारण की इथं सहसा जास्त लोक येत नाही आहे. आणि आज आम्हाला ती संधी भेटलेली आहे यायची. गड गप छोटा आहे, परंतु समुद्राच्या एकदम मध्यभागी. जसं आपण जंजिराचा विचार करतो, जंजिराच्या पेक्षा जास्त आतमध्ये हा गड आहे. तो मित्रांनो, विशेष सांगायचे म्हणजे छत्रपती शिवाजी राजांनी बांधलेला हा किल्ला आजही सुस्थितीत उभा आहे. शिवरायांच्या शब्दात सांगायचे तर पद्मदुर्ग वसुनी राजापुरीच्या उरावरी दुसरी राजापुरी केली आहे. असा हा सुंदर किल्ला एकदा तरी वाकडी वाट करून पाहावा असा आहे. जंजिरच्या सिद्धीचा कोकणपट्टीवर उपद्रव होत होता. त्याला आळा घालण्यासाठी आवश्यक होते, त्यासाठी शिवरायांनी मुरुडजवळ साम्राज्यगड बांधून सिद्धीच्या जमिनीवरील हालचालीवर नियंत्रण आणले. तर सिद्धीच्या समुद्रावरील हालचालींना जरब बसवण्यासाठी महाराजांनी मुरुडजवळ समुद्रात असलेल्या कासाबेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचबरोबर पाथरवट, गौंडी, लोहार, सुताड यांची रवानी कासाबेटावर करण्यात आली आणि हा किल्ला अस्तित्वात आला. या ठिकाणी तुम्हाला जे हे खोले दिसतात, या ठिकाणी पहिले सैनिकांना राहण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय संपूर्ण गाड्याच्या आतमध्ये साफसफाई केलेली आहे. आता आपण वरती चाललेलो आहे. या ठिकाणी तुम्हाला काही तोफा दिसतात, ते पाहू शकताय. तोफा तुम्ही संपूर्ण तोफा आहे. मित्रांनो, तुम्ही जर यायचं असेल तर खूप वेळ काढून या. आणि सकाळ 8:30ला या ठिकाणी पहिली बोट येते. त्यामुळे येताना पहिल्या बोटीने या, म्हणजे तुम्हाला जास्त वेळ भेटेल इथं. मस्त या ठिकाणी तुम्हाला सगळे व्ह्यू दिसतात. या ठिकाणी एक तोप येते, तोप पाहायला आपण चाललेलो आहे. या ठिकाणी जी तोप आहे हिला आता या ठिकाणी जी तोप दिसते याला असे चाकं बनवलेली आहे आत्ता नवीन. आणि या तोप ही पर्यटकांना बघण्यासाठी इथं तिचा उपयोग होतो आहे.
संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत पद्मदुर्ग स्वराज्यातच होता. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ही 1689 मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख इंग्रजांच्या पत्रात आहे. त्यानंतर पद्मदुर्ग सिद्धीच्या ताब्यात गेला. मराठ्यांनी पेशवे काळात परत तो जिंकून घेतला, पण त्याविषयी माहिती अजूनही उपलब्ध नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा मराठ्यांचा इतिहास सांगणारा हा किल्ला पद्मदुर्ग, ज्यांनी मराठ्यांचं असलेलं सामर्थ्य दाखवलं. मराठे काय करू शकतात हे त्यांनी इथून दाखवून दिलं. परंतु म्हणतात ना, काही गोष्टीला अडीअडचणी असतात, तसंच प्रकार घडला. जंजिरा किल्ला आपल्याला जिंकता नाही आला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि हां, कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. खूप वेळ झालाय, त्यामुळे आमची वाट पाहते ते. तर आम्ही लगेच निघालो. चला, बाय.